नमस्कार. आज आपण गुंतवणुकीच्या दोन खूप लोकप्रिय पर्यायांबद्दल बोलणार आहोत. फिक्स्ड डिपॉझिट्स आणि म्युच्युअल फंड्स. यापैकी एकाची निवड आपल्या आर्थिक भविष्यावर केवढा मोठा परिणाम करू शकते, हेच आज आपण बघणार आहोत. चला तर मग या दोन्ही पर्यायांना खोलात जाऊन समजून घेऊया. हो, हे अगदी खरंय. गुंतवणुकीच्या फक्त एका निर्णयामुळे तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त फरक पडू शकतो. आता हा एवढा मोठा फरक का आणि कसा पडतो, हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय. चला, आधी त्या गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्यापैकी अनेकांच्या मनात अगदी खोलवर रुजलेली आहे. ती म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्सबद्दल वाटणारी ती सुरक्षिततेची भावना, नाही का? कितीतरी पिढ्यांसाठी गुंतवणुकीचा हाच तर सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग मानला गेलाय. हे वाक्य तर सगळ्यांनीच ऐकलं असेल, नाही का? सुरक्षित आहे, हमी आहे आणि बँकेत आहे. ही जी मानसिकता आहे ना, ती आपल्या आई-वडिलांकडून, आजी-आजोबांकडून आपल्यापर्यंत पोहोचली आहे आणि ही भावना एक प्रकारचं मानसिक समाधान नक्कीच देते. पण प्रश्न हा आहे की आजच्या काळात ती खरोखरच फायदेशीर आहे का? पण गंमत अशी आहे की ज्या काळात ही मानसिकता बनली, तेव्हा एफ-डीवर चक्क 10 ते 12% व्याज मिळायचं. पण आता आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आजकाल एफ-डीवर मिळतंय फक्त 5 ते 6% व्याज. म्हणजे बघा, ज्या मुख्य कारणासाठी एफ-डी इतकी लोकप्रिय होती, ते कारणच आता तितकंसं प्रभावी राहिलेलं नाहीये. एफ-डी आपल्याला खूप सुरक्षित वाटते, पण त्यात एक छुपा धोका आहे, जो सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. आणि तो धोका म्हणजे महागाई, इन्फ्लेशन. चला बघूया हे गणित नेमकं कसं काम करतं. समजा आज एफ-डीवर आपल्याला सरासरी 6% परतावा मिळतोय. वरवर पाहिलं तर आपले पैसे वाढताना दिसतायत. पण त्याच वेळी आपल्या देशातील महागाईचा दरही साधारणपणे 6%च आहे. याचा अर्थ काय? तर वस्तू आणि सेवांच्या किमती दरवर्षी 6%नी वाढत आहेत. तर ह्यातला कळीचा मुद्दा काय आहे माहितीये? एफ-डीमधनं मिळालेला तो 6% परतावा महागाईच्या 6%नी पूर्णपणे नाहीसा होतो. म्हणजे आपल्या पैशांची खरी वाढ होते 0%. पैसे फक्त सुरक्षित राहतात, पण त्यांची ताकद म्हणजे काहीतरी विकत घेण्याची क्षमता ती वाढतच नाही. यालाच म्हणतात क्रयशक्ती किंवा पर्चेसिंग पॉवर. म्हणजे एफ-डीमधले पैसे जरी सुरक्षित असले तरी त्यांची भविष्यात वस्तू विकत घेण्याची ताकद दरवर्षी कमी होत जाते. हेच खरं वास्तव आहे. आता हे सगळं एका खऱ्या उदाहरणातून समजून घेऊया. बघूया की या दोन गुंतवणुकींच्या मार्गांपैकी एकाची निवड केल्यास दीर्घकाळात किती मोठा फरक पडू शकतो. ही गोष्ट आहे दोन मित्रांची, रोहन आणि समीर. 2013 साली दोघांनीही प्रत्येकी 5 लाख रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला. रक्कम सारखी, वेळ सारखा, पण दोघांनी निवडलेले मार्ग मात्र पूर्णपणे वेगळे होते. रोहनने काय केलं? त्याने आपले 5 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले. 10 वर्षांनी त्या पैशांचे झाले सुमारे 8.95 लाख रुपये. आणि समीरने तेच 5 लाख रुपये एका चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवले आणि 10 वर्षांनी त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य झालं तब्बल 15.5 लाख रुपये. फरक बघा, दोघांच्या अंतिम रकमेत अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. रक्कम तीच, वेळ तोच, पण फक्त एका वेगळ्या निर्णयामुळे परताव्यात जवळपास दुप्पट फरक पडला. या गोष्टीतून मिळणारा धडा अगदी स्पष्ट आहे. रोहनच्या एफ-डीने फक्त त्याचे पैसे महागाईपासून थोडेफार वाचवले, पण समीरच्या म्युच्युअल फंडाने त्याचे पैसे खऱ्या अर्थाने वाढवले. एकाने फक्त संरक्षण दिलं तर दुसऱ्याने खरी संपत्ती निर्माण केली. आता अनेकांना म्युच्युअल फंडांची भीती वाटते. साहजिक आहे, कारण बाजारात सतत चढ-उतार असतात. पण धोका किंवा रिस्क ह्या संकल्पनेला एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. हे बघा, वेळ हा बाजारातील धोका कमी करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एका वर्षाच्या काळात धोका जास्त वाटू शकतो, पण जसजसा आपण गुंतवणुकीचा कालावधी वाढवतो, म्हणजे 3 वर्ष, 5 वर्ष आणि मग 10 वर्षांसारखा दीर्घ कालावधीत हे बाजारातील चढउतार कमी होऊन चांगला परतावा मिळण्याची शक्यता खूप जास्त वाढते. तर मुद्दा असा आहे की म्युच्युअल फंडमधला धोका आपल्याला दिसतो, तो बाजारातील चढ-उतारांच्या रूपात असतो. पण एफ-डीमधला जो धोका आहे ना, म्हणजे महागाईमुळे आपल्या पैशांची ताकद कमी होण्याचा, तो अदृश्य असतो आणि म्हणूनच तो जास्त घातक ठरू शकतो. आणि एवढंच नाही, कर प्रणालीमुळेही अंतिम परताव्यात मोठा फरक पडतो. एफ-डीच्या व्याजावर आपल्या इन्कम स्लॅबनुसार जास्त कर लागतो.
याउलट म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन नफ्यावर तुलनेने खूप कमी कर लागतो, म्हणजे हातात जास्त रक्कम उरते. तर मग आता प्रश्न उडतो की नक्की कोणता पर्याय निवडायचा? ह्याचं उत्तर आपल्या आर्थिक ध्येयांवर आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ आहे ह्यावर अवलंबून आहे. ही निवड करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे. पहिलं, आपलं ध्येय काय आहे आणि त्यासाठी किती वेळ आहे हे ठरवा. जर ध्येय अगदी जवळचं असेल, म्हणजे 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीचं, तर मुद्दलाची सुरक्षितता जास्त महत्वाची असते. तेव्हा एफडीचा विचार करायला हरकत नाही. पण जर ध्येय दूरचं असेल, 5, 10 किंवा त्याहून जास्त वर्षांचं, तर पैशांची वाढ होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याचा अर्थ असा नाही की एफडी पूर्णपणे निरुपयोगी आहे, अजिबात नाही. काही विशिष्ट परिस्थितीत एफडी हाच सर्वोत्तम पर्याय असतो. उदाहरणार्थ, इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी किंवा 6-12 महिन्यांसारख्या अगदी जवळच्या ध्येयांसाठी. ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत म्हणून तर एफडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पण जेव्हा मुलांचं शिक्षण, स्वतःचं घर घेणं किंवा निवृत्तीसारख्या मोठ्या आणि दूरच्या ध्येयांचा विचार येतो, तेव्हा केवळ पैसे सुरक्षित ठेवून चालणार नाहीये. त्या पैशांना महागाईवर मात करून वाढवणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. आणि ही वाढ देण्यासाठी म्युच्युअल फंड्स मदत करू शकतात. म्हणून शेवटी प्रत्येकाने स्वतःला हा एक प्रश्न विचारायला हवा: आपलं खरं ध्येय फक्त आजचे पैसे सुरक्षित ठेवणं आहे, की त्या पैशांमधून एक सुरक्षित आणि समृद्ध भविष्य घडवणं आहे? या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला गुंतवणुकीचा योग्य मार्ग दाखवेल.